नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केट्स ग्लोबल क्यूज खराब, US मार्केट्स काल जवळपास 550 पॉईंट मायनसमध्ये बंद झाले आणि त्याचं कारण म्हणजे अमेरिकेमध्ये आलेले काल महागाईचे आकडे। अमेरिकेमध्ये महागाईचे आकडे जवळपास 40 वर्षाच्या हायला म्हणजे 1980-85 पासूनच्या पेक्षा हायला जाऊन पोहोचलेत। जवळपास 7.5% महागाईचा आकडा तिथे जाऊन पोहोचलेला आहे। अमेरिकेची रिझर्व्ह बँक फेडरल रिझर्व्हचं टार्गेट आहे की 2% महागाई आकडे देशामध्ये असले पाहिजेत आणि हा आकडा कंटिन्युअसली स्टीफ राईज देत चालला आहे। लास्ट मंथमध्ये 7% होता आणि ह्या महिन्यामध्ये 7.5% झाला आणि त्यामुळं US मार्केट्स थोडंसं त्या डेटाला नर्वस झाले, कारण ऑलरेडी महागाई जोरात वाढत आहे। त्यामुळं US फेडरल रिझर्व्हकडून टेपरिंगचे, बॅलन्स शीट रिड्यूस करण्याचे प्लॅन्स आणि व्याजदर जवळपास 4 ते 5 वेळा ह्या वर्षी वाढवण्याचं नियोजन किंवा प्लॅनिंग US फेडरल रिझर्व्हनं ऑलरेडी केलेले आहे आणि त्यामुळे US मार्केट्स बरेच दिवस अंडर परफॉर्म करत होते आणि या मार्केटला थोडंसं इन्फ्लेशन कदाचित कूल ऑफ होईल, थोडंसं खाली येईल असं अपेक्षित असताना 7.5% वाढूनच आलेली महागाई 7%वरून 7.5% झाली आणि त्यामुळे US मार्केट्स एकदम नर्वस झाले आणि जवळपास डेज लो 550 पॉईंटच्या आसपास मायनसमध्ये निगेटिव्हमध्ये जाऊन US मार्केटने बंद दिलं आणि ते मार्केटला थोडंसं आज ओपनिंगला आपल्या निफ्टी सेन्सेक्समध्ये रिफ्लेक्शन आलं। हालाकी एशियन मार्केट्स इतके निगेटिव्ह नव्हते जितकं आपण निगेटिव्हमध्ये आज क्लोज केलं। जवळपास 1.25% मायनसमध्ये निफ्टी 230 पॉईंट, सेन्सेक्स जवळपास 800 पॉईंट, बँक निफ्टी जवळपास 500 पॉईंट निगेटिव्हमध्ये जाऊन बंद झाली। ही थोडीशी ओव्हर रिॲक्शन आपल्या मार्केटमध्ये आले, कारण आपल्याकडे कोणतेही महागाई रिलेटेड इश्यू नाही आहे। RBIची कालच पॉलिसी झाली, त्यामध्ये 4-4.5% महागाई दर प्रिडिक्ट केला आहे। चांगली अकोमोडेटिव्ह ग्रोथ ओरिएंटेड RBIनं पॉलिसी दिली, बजेट ग्रोथ ओरिएंटेड राहिलं, डोमेस्टिक इश्यू कोणतेही नाही आहेत, कोविड अंडर कंट्रोल आहे, इकॉनॉमी ओपन अप झालेली आहे आणि ऑल फ्रंटवर इकॉनॉमी पळत आहे। असं असताना फक्त US आलेली महागाईचे आकडे आणि US मार्केटची निगेटिव्ह रिॲक्शनना आपण ही ओव्हर रिॲक्शन आज माझं म्हणणं आहे की आपल्या मार्केटनं दिलं, म्हणजे इतकं निगेटिव्ह आपण असायला नसायला पाहिजे होतं, पण आपल्या मार्केटकडून मात्र ओव्हर रिॲक्शन आलेली आहे। मार्केट्स एकदम हायली वॉलेटाईल आहेत। गेले काही दिवस तुम्ही बघताय सडनली निफ्टी 200-400 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये अपमूव्ह करते, छोट्याशा निगेटिव्ह न्यूजवरून सेलिंग प्रेशर वाढतं, परत 300-400 पॉईंट निगेटिव्हमध्ये येते आणि हा सिनेरिओ गेले 8-10 ट्रेडिंग सेशन चालू आहे आणि वॉलेटिलिटी आपणाला बघायला मिळते। विक्ससुद्धा जवळपास 19च्या आसपास आहे, पण होप्स आहेत की येणाऱ्या दिवसांमध्ये ही वॉलेटिलिटी थोडी शांत होईल आणि मार्केट एक वन साईड मूव्ह दाखवतील अशी अपेक्षा आहे, पण अजून तशी कोणतेही संकेत नाही आहेत। पण काल जी US मार्केटमध्ये रिॲक्शन आली ती थोडीशी जास्त होती, कारण काही मार्केट पार्टिसिपंटला असं वाटलं की आता इमिजिएट रेट हाईक 0.5%, 1%ची मार्चला येऊ शकते आणि तशा पद्धतीची कमेंट्स USच्या फेडरल रिझर्व्हचे जे काही ऑफिशियल्स आहेत, जे बोर्ड मेंबर आहेत, त्यांच्याकडून दिवसभर न्यूज रिपोर्ट्समध्ये अमेरिकेमध्ये ती गोष्ट चालूच होती। त्यामुळे US मार्केटनं रिॲक्शन दिलेलं आहे, पण प्रेसिडेंट जो बायडननी त्यानंतरनं क्लिअरिफाय केलं की या वर्षाअखेरीपर्यंत महागाईचे आकडे अंडर कंट्रोल येतील, 2 ते 2.5%पर्यंत येईल आणि ऑलरेडी फेडरल रिझर्व्हचं फोरकास्टही ते सांगते की डिसेंबरपर्यंत येईल। पण ज्या लेवलवर आता इन्फ्लेशन आहे 7.5%, तिथून 2-2.5%पर्यंत येणं थोडंसं मार्केटला साशंक वाटतं आहे, अशक्य वाटतं आहे आणि त्यामुळं US फेडरल रिझर्व्ह पॅनिकली होऊन काही अग्रेसिव्ह मूव्ज, बॅलन्स शीट रिडक्शन्स आणि व्याजदर वाढवण्याकडे घेईल ह्या आशंकेनं काल US मार्केट्समध्ये खूप नर्वसनेस बघायला मिळाला आणि ते चांगला सेल ऑफ तिथे बघायला मिळाला आणि त्याचा परिणाम आज आपल्या भारतीय बाजारांवर बघायला मिळाला। पण आपल्या मार्केटला आलेली रिॲक्शन ही निश्चित ओव्हर रिॲक्टेड आहे। मला वाटतं नेक्स्ट वीकमध्ये कदाचित मार्केट्स ह्यातून सावरतील आणि वर जातील। याचं कारण म्हणजे आज बरेच दिवसांनी जवळपास 24-25 कंटिन्युअस ट्रेडिंग सेशन्स कंटिन्यू सिंगल एव्हरी डे FIIsनी विक्री केली आणि गेले 8 महिनेसुद्धा म्हणजे जवळपास जुलै ऑगस्टपासून
FIIs कंटिन्यू विकत आहेत, नेट सेलर आहेत. प्रत्येक महिन्याला 25-30 हजार कोटीचं सेलिंग केलं आहे त्यांनी आणि जवळपास हा त्यांचा सेलिंगचा आकडा आता 1,85,000 ते 1,90,000 करोडपर्यंत गेला आहे. त्यामुळे मला वाटतं कुठं तर थांबायला हवं आणि त्याचं कदाचित आज फर्स्ट साईन असू शकतं. FIIs बाईंग करायला सुरुवात झालेत असं मी म्हणणार नाही, पण आज FIDI डेटा जर तुम्ही बघितला तर आज FIIsने 108 करोडची खरेदी केली. ते थोडं अनपेक्षित आणि सरप्रायझिंग आकडे आलेत, कारण मला वाटत होतं की नेहमीप्रमाणे FIIsने आज विकलं असेल, मार्केट्स ज्या पद्धतीने रिॲक्शन देते, पण आज मात्र FIIsने 108 करोडची खरेदी केली. जी काही विक्री झाली ते DIIsकडून झाले. जवळपास तिथं फारशी विक्री झालेली नाही, 700 करोडची विक्री झाली. मार्केट्स एवढं पडण्याचं कारण मार्केट ऑलरेडी US मार्केटला रिॲक्ट होऊन गॅपडाऊन ओपन झालेले आहे आणि तुम्ही बघितलं असेल की डेज लो जवळपास 17,300पर्यंत गेलेलं. तिथून मार्केटनं थोडंसं बाउन्स क्लोजिंग सेशनला दिलेलं आहे आणि FIIsनी आज सरप्रायझिंगली बाईंगचे आकडे आलेत. त्यामुळं थोडंसं पॉझिटिव्ह आपणाला बघायला काही हरकत नाही की कदाचित आता FIIs अग्रेसिव्हली विकणार नाहीत. एक दिवसाच्या डेटावरनं असं कन्सिडर होत नाही किंवा मी म्हणत नाही की बाईंग चालू करतील, पण FIDIsकडे आपणाला आकडेवारीकडे लक्ष ठेवलं पाहिजे. FIIचे बाईंगचे आकडे जर या लागले तर निश्चित मार्केट ही व्हॉलॅटिलिटी थांबवेल आणि एक सस्टेनेबल अपमूव्ह मार्केट सुरू करेल. त्यामुळे आपणाला बघणं गरजेचं आहे की पुढचा एंटायर वीक FIIचे आकडे कशा पद्धतीने येतील. इव्हन DIIsसुद्धा कशा पद्धतीनं खरेदी करतात, कारण DIIsनी सुद्धा खरेदी करणं गरजेचं आहे. पण फायनान्शियल एंडिंग होते मार्चला, त्यामुळे कदाचित थोडं मार्चमध्ये किंवा जसं फायनान्शियल इयर आपलं क्लोज होईल तसं कदाचित DIIs प्रॉफिट बुकिंग करू शकतात, पण मार्केट्स ऑलरेडी लोअर लेवलला आहेत. त्यामुळे मला वाटतं ते वरतीच विकणं पसंत करतील 18,000च्या अबव. त्यामुळे मला अपेक्षित आहे की मार्चपर्यंत निफ्टी 18,000 जाईल ह्या मंथ एंडपर्यंत असं अपेक्षा आहे. आणि जर FIIsने आज ज्या पद्धतीनं बाईंग सुरुवात केलेली असावी आणि जर बाईंग FIIsने अशा पद्धतीनं केलं आणि अग्रेसिव्ह बाईंग जर आले तर निश्चित आपण निफ्टी 18,000पर्यंत किंवा त्याच्याही अभाव ट्रेड करीन असं वाटतं. बघू, FIIsकडून आज चांगली गोष्ट घडली, चांगले संकेत आहेत की त्यांनी बाईंग ॲटलीस्ट एवढ्या दिवसांनी बाईंग केलं आहे. पहिला दिवस पण ह्याच्या आधी FIIsने बाईंग केले नाही असं नाही, जानेवारीच्या फर्स्ट वीक त्यांनी बाईंग केलं, पण सेलिंग खूप केलं आहे त्यांनी. गेली 25 दिवस झाले सेलिंग आणि एंटायर 7-8 महिने कंटिन्युअसली मंथली नेट टू नेट बेसिस एव्हरी मंथमध्ये त्यांचा सेलच आकडा आहे. इव्हन फेब्रुवारीमध्ये पण सुद्धा जवळपास 10,000 कोटी 12,000 कोटीपर्यंतचा फेब्रुवारीचा सेलिंगचा आकडा ऑलरेडी त्यांचा आहे. मग एक दिवसाच्या बाईंगनं आपण असं म्हणू शकत नाही की ते बाईंगला येतील, पण थोडंसं पॉझिटिव्ह आपणाला घ्यायला काही हरकत नाही असं माझं म्हणणं आहे. कारण इंडेक्सनं पण तशी रिॲक्शन दिली आहे. मार्केट भलेही गॅपडाऊन ओपन झाले, पण मार्केट्सनी मायनस निगेटिव्ह आणखीन जाणं पसंत केलं नाही. मार्केट्स त्याच रेंजला 17,300 आणि 400मध्ये दिवसभर ट्रेड केला. इनफॅक्ट 17,450पर्यंत येण्याचा प्रयत्न केला मिड सेशनमध्ये. बँक निफ्टीसुद्धा 500 पॉईंट मायनसवरून 200-250 पॉईंट मायनसपर्यंत आलेली, पण परत थोडंसं सेलिंग झालेलं आहे आणि लोअर लेवलला बंद दिलेलं आहे. पण होप सो नेक्स्ट वीकमध्ये FIIs बाईंग करतील आणि DIIs पण बाईंग करतील अशी आपण अपेक्षा बाळगू. आणि आजच्या झालेल्या मूव्हनंतर आपल्याला ओपन इंटरेस्ट डेटा काय सांगतो बघू. निफ्टी 17,400 मेक ऑर ब्रेक आहे, कारण 17,400च्या कॉलमध्ये जवळपास 34 लाख शेअरचा ओपन इंटरेस्ट आहे, पुटमध्ये 31 लाख शेअरचा ओपन इंटरेस्ट आहे. त्यामुळे 17,400च्या अराउंड निफ्टी बंद आहे. जर निफ्टी 17,400च्या अबाव सस्टेन झाली तर निश्चित निफ्टी 17,500 किंवा 600पर्यंत जाऊ शकते. बिलो 17,400 निफ्टी 17,300पर्यंत येऊ शकते. 17,300च्या पुटमध्ये 26 लाख शेअरचा ओपन इंटरेस्ट आहे आणि 17,500च्या कॉलमध्ये 40 लाख शेअरचा ओपन इंटरेस्ट आहे. त्यामुळे अबाव 17,400 निफ्टी 17,500पर्यंत जाऊ शकतं. बिलो 17,400 निफ्टी 17,300पर्यंत येऊ शकतं, पण लोअर लेवलला बाईंग अपेक्षित आहे. बँक निफ्टी सिमिलरली 38,500 मेक ऑर ब्रेक आहे. 38,500च्या अराउंड आहे. 38,500च्या कॉलमध्ये 10 लाख शेअरचा, पुटमध्ये 10 लाख शेअरचा ओपन इंटरेस्ट आहे, कॉलमध्ये 12 लाख शेअरचा ओपन इंटरेस्ट आहे. त्यामुळे अबाव 38,500 बँक निफ्टी 39,000पर्यंत जाऊ शकते, कारण 39,000च्या कॉलमध्ये जवळपास 15 लाख शेअरचा ओपन इंटरेस्ट आहे, तिथं तो रेजिस्टन्स दिसतो. आणि बिलो 38,500 बँक निफ्टी 37,500पर्यंत येऊ शकते. 38,000पर्यंत येऊ शकते. 38,000च्या पुटमध्ये 11 लाख शेअरचा ओपन इंटरेस्ट आहे. त्यामुळे 38,500च्या भाव 39,000 आणि बिलो 38,500 38,200 ते 38,000पर्यंत बँक निफ्टी मंडेच्या सेशनला येऊ शकते. मग बघणं गरजेचं आहे की ग्लोबल मार्केट्स कसे पॅन आउट होतात, त्यानुसार मार्केटचं आपले ओपनिंग होईल. आज NSEमध्ये वाढणारे शेअर्समध्ये 389 शेअर ॲडव्हान्सिंग राहिले, त्याच्या बाजूला डिक्लायनिंग शेअर 1,507 राहिले, म्हणजे पडणारे शेअरची संख्या आज जास्त आहे.
निफ्टी 50मध्ये सुद्धा फक्त 5 शेअर वाढणार राहिले, त्याच्या बाजूला 45 शेअर्समध्ये पडझड झाले. त्यामुळे तुम्ही बघता की निफ्टी 50मध्ये सुद्धा ब्रॉड बेस सेलिंग झाले. एंटायर सेल शार्पली आणि ॲग्रेसिव्हली सेल झाले बऱ्याच निफ्टीच्या स्टॉक्समध्ये. त्यामुळे निफ्टीनं अंडर परफॉर्म करून 200-250 पॉईंट मायनसमध्ये क्लोजिंग दिलं. लॉंग बिल्ट अपडेटानुसार जर तुम्हाला काही सोमवारी बाय करायचं असेल इंट्राडे तर लावरस लॅब, इंडिगो आणि इंडसइंड बँक या 3 शेअरमध्ये प्राईस ॲक्शन आणि ओपन इंटरेस्ट यानुसार असं वाटतं की बाईंगच्या पोझिशन डेव्हलप झाले. त्यामुळे 3 शेअर सोमवारी पॉझिटिव्ह टेरिटरीमध्ये राहू शकतील. त्यानुसार लावरस लॅब 536च्या स्टॉप लॉसनं बाय करा, इंडिगो 2225च्या स्टॉप लॉसनं बाय करा, इंडसइंड बँक 970 रुपये स्टॉप लॉसनं इंट्राडेसाठी बाय करू शकता. हे 3 शेअर पॉझिटिव्ह टेरिटरीमध्ये राहतील. तुम्हाला वाटतं मार्केट निगेटिव्ह आहे किंवा शॉर्ट करण्यामध्ये इंटरेस्ट आहे तर शॉर्ट बिल्टअप डेटानुसार नोकरी, इंडिया सिमेंट, पर्सिस्टंट सिस्टम्स, कोफोर्स या 4 शेअरमध्ये प्राईस ॲक्शन आणि ओपन इंटरेस्ट यानुसार असं वाटतं की मंदीच्या पोझिशन डेव्हलप झालेत. त्यामुळे हे 4 शेअर सोमवार निगेटिव्ह टेरिटरीमध्ये राहतील. त्यानुसार नोकरी म्हणजे इन्फो एज तुम्ही 4675च्या स्टॉप लॉसने सेल करा, इंडिया सिमेंट 215च्या स्टॉप लॉसने शॉर्ट करा, पर्सिस्टंट सिस्टम 4240च्या स्टॉप लॉसने शॉर्ट करा आणि कोफोर्ज 4585 स्टॉप लॉसने इंट्राडेसाठी शॉर्ट करा. हे 4 शेअर सोमवारी निगेटिव्ह टेरिटरीमध्ये राहू शकतील. सेक्टरल इंडिसायझेसकडे बघायचं झालं तर आज संपूर्ण सेक्टर्स पडलेत. फक्त फार्मा हे एकच सेक्टर वाढून बंद झाले. फार्मा सेक्टर सोडून सगळे ऑल अदर बँक्स, IT, FMCG, रिअल इस्टेट, कॅपिटल गुड, कन्झ्युमर ड्युरेबल्स ह्या सगळ्या क्षेत्रांमध्ये सेक्टर्समध्ये सेलिंग झाले. सगळ्या सेक्टर्सचे हेवेट्समध्ये मोठी पडझड होऊन बंद झाले. त्यामुळं आज एक ब्रॉड बेस सेलिंग आपल्याला बघायला मिळालं आहे. पण हालाकी जरी मार्केट्स मोठे पडले असतील तर कोणत्याही इन्स्टिट्यूशनल डेस्कवर मला कोणताही सेलिंग साईडचा लार्ज व्हॉल्यूम बघायला मिळत नाही आहे. कारण DISने फक्त 696 करोडची विक्री केली आहे. पण त्याच्या बाजूला चांगली गोष्ट म्हणजे FISने 108 करोडचं बाईंग केलं आहे. FISची बाईंग आकडे येणं हे जास्त पॉझिटिव्ह आणि चांगलं वाटतं मला. आणि व्हॉल्यूमसुद्धा लो आहेत सेलिंग साईडला. तर मग होपफुली मला वाटतं मार्केट लवकरच आजचा फॉल रिकवर करून वरती जाऊ शकतात. ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा असेल तर युरोप 0.अर्धा% मायनस आहेत. दुपारी 1-1.25% मायनस होते, आता थोडी रिकव्हरी दिसते. डाऊ फ्युचरसुद्धा जवळपास 150 पॉईंट मायनसमध्ये होते दुपारी आपलं मार्केट सुरू असताना. पण आता मात्र फक्त 10 पॉईंट मायनसमध्ये आहेत, म्हणजे फ्लॅटमध्ये आलेले आहेत, रिकव्हरी झालेली आहे. कारण आता फेड ऑफिशियल्सकडनं अशा कमेंट येतात की इतकं अग्रेसिव्हली फेड जाणार नाही आणि फेड जे व्याजदर वाढवणार आहे ते एक कॅलिब्रेटेड मॅनरमध्ये, फेज मॅनरमध्ये प्रॉपरली प्लॅन करून टेपरिंग करणार आहेत, व्याजदर वाढवणार आहेत. त्यामुळे कदाचित थोडंसं मला वाटतं मार्केटला त्या विधानांचा सपोर्ट मिळालेला दिसतो US मार्केट्सला आणि त्यामुळे त्यांनी लोअर लेवलवरून US फ्युचर्सनी रिकव्हरी दाखवले. तर मग होपफुली जर आज US मार्केट्स चांगले पॉझिटिव्हमध्ये जाऊन बंद झाले आणि एशियन मार्केट सोमवारी पॉझिटिव्ह असतील तर निश्चित आपण सोमवारी एक गॅप अप ओपनिंग बघायला मिळू शकेल आणि आपल्याला एक चांगला पॉझिटिव्ह सेशन सोमवारी बघायला मिळू शकतो. त्यामुळे बघू आज रात्री US मार्केट्स कशा पद्धतीनं पॅन आउट होतात, कशा पद्धतीनं क्लोज देतात. तर US मार्केट्स चांगले पॉझिटिव्ह राहिले तर निश्चित आपण एक परत पुन्हा पॉझिटिव्ह मूव बघू शकतो. बघू मार्केट्स नेक्स्ट वीकमध्ये कशा पद्धतीने बिहेव करतात. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, माझी चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.